सर्वप्रथम सृजन चंद्रपूर यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि एवढा मान दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि माझं नाव कल्याणी. आमचा बिझनेस आहे कोल्ड प्रेस्ड ऑइल आम्ही काढतो. लाकडी घाण्यावरचं शुद्ध तेल याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आमचं. तर कोणालाही पाहिजे असेल तर ह्या कार्यक्रमानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमचे जर रिलेटिव्ह असतील किंवा तुमचं फ्रेंड सर्कल असेल तुमच्या ओळखीमध्ये त्यांना पण पाहिजे असेल तर त्यांना प्लीज तुम्ही सांगा. आता आपण नाटकाविषयी बोलूया. ॲक्च्युली खूप सारे छंद आहेत मला, म्हणजे खूप सारे हॉबीज आहेत. पेंटिंग करायला आवडतं, डान्स करायला आवडतं, सिंगिंग करायला आवडतं, रांगोळी काढायला आवडतं. आणि ज्यांनी पण रांगोळी काढली आहे आज खूप सुंदर रांगोळी काढली आहे आणि मस्त, म्हणजे खरंच ॲप्रिशिएट करायला पाहिजे आपण. तर ह्या सगळ्या हॉबीजमध्ये एक हॉबी आहे जी अत्यंत माझ्या जवळची आहे, ते आहे नाटक. थोडंसं मागे जाऊया. मी कधीच विचार केला नव्हता, म्हणजे मी 2015ला ॲक्च्युली नवोदिताला तेव्हा माही भेटली होती. मी मनोवेद म्हणून होतं. प्रशांत कक्कड सर होते, माधुआ सर होते, माझे मॅडम पण होते. तर 2015मध्ये मी विचार केला नव्हता की मी कधी नाटक करेन आणि करू शकते किंवा माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे ना. आवडायचं जरा आरशासमोर थोडं मटकायचं आणि एखादा डायलॉग वगैरे म्हणायचं, हे सगळं आवडायचं, पण करू शकेल का हे माहिती नव्हतं मला. तर मी विद्यानिकेतनला होते ॲज अ टीचर म्हणून. तिथे माझे कलिग होते नम्रता मॅम म्हणून, नम्रता पित्तुलवार. त्यांनी मला विचारलं की तुला नाटक करायला आवडेल का. आणि मी म्हटलं हो बिलकुल, जर मला जमेल तर मी नक्की करेन. आणि मग ते म्हणाले की तुला म्हणजे सिलेक्ट नाही करणार, आधी तुझं ते रेडिओ वगैरे बघतील, म्हणजे ऑडिशनसारखं होणार आणि मग ते तुला सिलेक्ट करते. म्हटलं चालेल मी येते. मी संध्याकाळी गेले, सगळ्यांना भेटले तिथे. ॲक्च्युली पहिल्यांदाच मी प्रशांत कक्कड सरांना भेटले, गौरवला पण भेटले, प्रशांत मटकर सर होते. तर त्यांनी माझी डेली वगैरे घेतली आणि त्यांना आवडलं आणि अशा रीतीने मी नाटकाचं शिकत आले. माझं पहिलं नाटक होतं मॉन्सून मेमरीज. ॲक्च्युली मी म्हणेल की प्रशांत कक्कड सर, मी जे काही नाटकाबद्दल शिकले आहे ते मी प्रशांत कक्कड सरकडूनच शिकले. ते माझे गुरु आहेत. आणि माझं पहिलं नाटक माधुरी मॅडमनी लिहिलेलं होतं, त्या पण माझा गुरु आहेत. आणि माझा पूर्ण जो परिवार आहे नवोदिताचा, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या आतमध्ये कॉन्फिडन्स आहे आणि आपण ते करू शकतो स्टेजवर. ॲक्च्युली मला येतं आणि म्हणून मी केलं असं नाही, सगळ्यांचा हात आहे त्याच्यामध्ये. तर माझ्या गुरूंना मी खूप खूप थँक्यू म्हणते सर, की मला एवढा विश्वास दाखवला माझ्यामध्ये आणि मला तुम्ही नाटकामध्ये घेतलं आणि खूप काही मी शिकले त्यांच्याकडून. माधुरी मॅममुळे पण खूप काही शिकायला मिळालं. आणि ॲक्च्युली माधुरी मॅमची जी स्क्रिप्ट होती त्याच्यामध्ये गौरव आणि मी, आम्ही दोघे म्हणजे होतो. आणि त्यांच्यामुळे ॲक्च्युली मी म्हणेन गौरव मला मिळाला. गौरव आणि मी हजबंड वाईफ आहोत. त्यामुळे माझी मॅम नाही आहे तिथे, पण मी त्यांना पण थँक्यू म्हणेन. कारण खूप सपोर्ट करणारा नवरा मला मिळाला. तो मला असं कधीच म्हणत नाही की तू हे करू नको. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तो मला खुश करतो, एन्करेज करतो, मी पण त्याला खुश करते, प्रत्येक गोष्टीमध्ये एन्करेज करते. सो नवोदिताची मी खूप खूप आभारी आहे की मला इतके छान, म्हणजे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट तर ही की मी खूप लकी आहे. कारण कसं आहे ना, खूप लोकांना काही करायला आवडत असतं, म्हणजे तुमचं नाटक करायला आवडत असतं किंवा खूप काही गोष्टी आवडत असतात, पण त्यांना लगेच ती गोष्ट मिळत नाही. माझ्या बाबतीत मी एवढी लकी होते की मी पहिल्यांदा गेले आणि लगेच मला मिळालं ती गोष्ट. म्हणजे मला एवढे चांगले लोक मिळाले, मला बॅड एक्सपिरियन्सेस नाही आले कुठे किंवा तुला जमत नाही, तू करू नको, तू करूच शकत नाही असं म्हणणारे मला लोक मिळाले नाही. त्यामुळे मी माझ्या स्वतःला खूप खूप लकी समजते की मला ती गोष्ट आवडते, ती मी गोष्ट केली आणि ज्या लोकांसोबत मी ती गोष्ट केली ते लोक मला नेहमी पुश करतात आणि ते खूप कॉन्फिडन्स माझ्या आतमध्ये मला म्हणजे क्रिएट करतात की तू ती गोष्ट करू शकते. आजपर्यंत आमच्या सरांनी आम्हाला असं म्हटलं नाही तू हे करू शकत नाही, तू करू शकतो, तुला करायचं आहे आणि तू करशील, हा माझा विश्वास आहे, असं ते नेहमी म्हणतात. त्यामुळे खूप चांगलं वाटतं मला. दुसरी गोष्ट ही की हंगरी क्रू आमचं नाटक पहिलं आलं. प्रशांत सरांना फर्स्ट टाईम मिळाला, गौरवला, स्नेहताईला, महेश सरांना. ॲक्च्युली हे पूर्ण एक ग्रुपचं आहे, म्हणजे एकाचं कोणाचंच नाही आहे. ग्रुप आहे, टीमवर्क आहे आणि कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला सक्सेसफुल करायची असते तेव्हा ग्रुप वर्क म्हणजे टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. तर आम्ही सगळे सोबत राहणार आहोत नेहमीच, बॅकस्टेज असो ऑन स्टेज असो, सरांसोबत आम्ही नेहमी राहणार आहोत. तर आम्हाला नाटकात घेतील नाही घेतील हे मला माहिती नाही, पण ते घेतात नेहमी.
पण आम्ही सरांसोबत नेहमी राहणार आहोत. समजा आमच्यासाठी काही रोल नसेल तरी आम्ही सरांनाच म्हणतो की सर आमच्यासाठी रोल नसेल काही हरकत नाही, पण आम्ही बॅकस्टेज करू, नक्की करू. नाटकाने खूप एक्सपिरियन्सेस दिले, चांगले पण दिले, वाईट पण दिले. पण वाईट एक्सपिरियन्समुळे एक गोष्ट समजली की थांबायचं नाही, कधीच थांबायचं नाही. किती वाईट एक्सपिरियन्सेस येऊ द्या, नाही मिळालं काही हरकत नाही, पुन्हा चांगल्याने करा, पुन्हा करा, करत राहायचं, कन्सिस्टंट राहायचं. हे मला नाटकाने शिकवलं आहे आणि आम्ही करत राहू, नेहमी करत राहू, रंगदेवतेसाठी करत राहू आणि स्टेजसाठी करत राहू. स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे नाटक असं आहे ना की नाटकमध्ये माहीत नाही काय मिळते नाही मिळत, पण एक थेरपी आहे. ती जी सॅटिस्फॅक्शन आहे ना ते स्टेज आम्हाला देतो. तर त्या सॅटिस्फॅक्शनसाठी आम्ही नेहमी करणार. ती जी धूळ आहे ना स्टेजची, ती धूळ आम्हाला लागली पाहिजे आणि त्या धुळेसाठी आम्ही सगळं करतो. सो वी आर व्हेरी प्राऊड की आम्हाला मिळालं आणि नेहमी आम्ही पुढे करू, अजून ताकदीने करू. आणि हंगरी क्रूबद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली खूप चांगला मेसेज दिला आहे. ॲक्च्युली आम्ही दरवर्षी जे नाटक करतो ना त्याच्यामध्ये सरांचं असं सिलेक्शन आहे, खूप सिलेक्टिव्ह आहे ते. असं सिलेक्शन त्यांचं राहतं की काहीतरी मेसेज जायला पाहिजे, असंच काहीतरी करायचं, म्हणून ते करत नाही. सो नेहमी दरवर्षी ते असं टॉपिक चूज करतात की काहीतरी एक मेसेज जायला पाहिजे. आम्ही जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतो तेव्हा आम्हाला प्राईज मिळेल या गोष्टी आम्ही करत नाही आणि कधीच करणार पण नाही. पण त्यांचं जर राहतं की आपण स्टेजवर जो करतोय, जे 2 तास आपण देतोय स्टेजला किंवा एवढे 2 महिने किंवा 3 महिने आपण जी तालीम करतोय त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आउटपुट निघायला पाहिजे. आणि ते आउटपुट म्हणजे तुमचे जे समोर बसलेले जे आपण म्हणतो प्रेक्षक आहेत त्यांना खूप चांगलं एक मेसेज मिळाला पाहिजे. हे त्यांचं सिलेक्शन असते नेहमी. आणि त्या गोष्टीमुळे ना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि मला खूप चांगलं वाटतं, सॅटिस्फाईड वाटतं की आम्ही जे परफॉर्म करतो ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोक नंतर म्हणजे ते प्रेक्षक आमच्याजवळ येतात आणि म्हणतात की खूप चांगला मेसेज होता तुमच्या नाटकाचा आणि खूप छान तुम्ही परफॉर्म केलं. तर ते ऐकून खूप चांगलं वाटतं. आणि हंगरी क्रोमध्ये पण एक सगळ्यात मेन टॉपिक जो होता तो होता की चाइल्डला म्हणजे चाइल्ड अब्यूजबद्दल. आणि दुसरी गोष्ट ही की मुलांना, लहान मुलांना सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट ते वयात आल्यावर सेक्स एज्युकेशन आपण द्यायला पाहिजे. माझं कॅरेक्टर होतं मधू म्हणून, की एक सामाजिक कार्यकर्ता असते, सोशल वर्कर म्हणून. आणि तिच्या मनामध्ये म्हणजे ती असं आहे की तिच्या मनामध्ये असं असते की नाही द्यायला पाहिजे सेक्स एज्युकेशन. म्हणजे स्टिरियोटाईप्स आपण जे म्हणतो की हां थोडं खरं ठीक आहे, गुड टच आणि बॅड टच वगैरे एवढंपर्यंत ठीक आहे. पण विभागचं जे कॅरेक्टर आहे जे स्नेहलताईंनी प्ले केलं आहे त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या कॅरेक्टरमध्ये ते जेव्हा एक्सप्लेन करतात मधूला की नाही फक्त गुड टच आणि बॅड टचपर्यंत जे एज्युकेशन आहे, सेक्स एज्युकेशन आहे ते सीमित नाही राहणार चाहिए, त्याच्यापेक्षा पुढे आपण शिकवायला पाहिजे. म्हणजे एक कॅटेगराईज व्हायला पाहिजे. म्हणजे समजा लहान मुलांना तुम्ही शिकवताय, जसं की आता 3rd आहे, 4thमध्ये आहे, 5thमध्ये मुलं आहे, तिथपर्यंत तुम्ही गुड टच आणि बॅड टच त्यांना शिकवताय, ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर गुड टच आणि बॅड टचच्या व्यतिरिक्त पण खूप काही गोष्टी असतात जी क्युरिओसिटी असते जी मुलांमध्ये येते आणि ती आपण मुलांना शिकवायला पाहिजे. मधू पहिले त्या विचाराची नसते, पण मग नंतर ती तिचा विचार चेंज करते. तिला पण कुठेतरी वाटतं की हो विभा मॅडम जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की हो 5thपर्यंत 4thपर्यंत तुम्ही गुड टच आणि बॅड टच शिकवताय तर मुलांना ते खूप चांगलं आहे. पण त्याच्यानंतर पण बियॉन्ड दॅट आपल्याला काहीतरी मुलांना शिकवायला पाहिजे. आणि आतापर्यंत आपण खूप स्टिरियोटाईप्स विचार करतो, ते स्टिरियोटाईप्स विचारांना तोडून आपण खरंच म्हणजे आपण स्वतःसुद्धा ॲज अ पॅरेंट्स आणि ॲज अ टीचर्स आपण थोडंसं पुढे जाऊन मुलांना थोडं डिटेलमध्ये काय म्हणजे कॅटेगराईज वाईज त्यांना शिकवायला पाहिजे. कारण की त्यांच्या मनामध्ये, लहान मुलांच्या मनामध्ये खूप क्युरिओसिटी निर्माण होते या सगळ्या गोष्टींविषयी. जसं की स्नेहलताईंनी सांगितलं की मोबाईलमध्ये एका क्लिकवर सगळं काही मिळतं, ते चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं. ते वाईट गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही. पण थोडंसं जर आपण फ्री झालो मुलांपासून, म्हणजे मुलांसोबत थोडंसं फ्री झालो आणि थोडंसं फ्री होऊन फ्रेंडली नेचरने आपण जर त्यांना सांगितलं तर ते नक्कीच समजतील असं मला वाटतं. तर ते एक चेंज आपण ॲज अ सोशल मेसेज आपण देऊ शकतो. आणि ते चेंज आपण स्वतः म्हणजे ॲक्च्युअली मला आता सध्या नाही आहे बाळाकडे, पण जेव्हा होईल आहे मी माझ्या बाळाला जेव्हा तो म्हणजे मोठा होत राहील किंवा ती मोठी होत राहील तर त्या हिशोबाने मी नक्कीच या सगळ्या गोष्टी मी खूप आधीपासून त्यांना सांगेल आणि थोडंसं फ्रेंडली नेचरने थोडंसं खुले मन से मैं बताऊंगी. मैं कोशिश करूँगी की एक चांगले इंडिव्हिज्युअल बनेल. सो थँक्यू. खूप वेळ घेतला नसेल, सॉरी.
आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.